मानाचा मुजरा आणि नमस्कार. मी डॉक्टर भूषण बोंडे, प्रिन्सिपल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, नेरूल ICSE आणि ISC. आमची शाळा तुमच्या हद्दीत येते आणि सर्व आदरणीय उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आमच्या विद्यार्थ्यांकडून, आमच्या शाळेकडून मानाचा मुजरा. कारण की आम्ही सर्व समजा कोणतेही फेस्टिवल असो, कोणतेही सण असो, आनंदाने साजरा करू शकतो, तर त्याच्यामागे सर्वात मोठी ताकद म्हणजे आमचे पोलीस कर्मचारी आहेत. तुमच्या आयुष्यात कदाचित सण फार कमी असतील, कारण की प्रत्येक सणाच्या दिवशी काही ना काही तुमच्या मागे कामं असतात आणि ते कामं याच्यासाठी महत्त्वपूर्ण असतात की लोकांनी आपले सण आनंदाने साजरे करावे. यासाठी तुम्ही दिवस रात्र अहोरात्र तुम्ही प्रयत्न करत असता. तर त्याकरिता आमचा सर्वांचा जो मानाचा मुजरा आहे तो सर्वांनी आमच्याकडून कबूल करावा. आज मी मुद्दामच आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी संघातील विद्यार्थ्यांना आणलेला आहे. परिस्थितीची जाणीव तेव्हाच होती जेव्हा आपण त्या लोकांच्या हद्दीत जातो, त्यांना जाणून घेतो, त्यांना भेट देतो आणि किंवा त्यांच्या विचारांना आपण जेव्हा एक स्थान प्राप्त करून देतो की तुमचेही विचार तुम्ही मांडू शकता आणि त्याला आत्मसात करू शकता. तर ही संधी आज आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली. आणि आज सर्वांना माहिती आहे की आज रक्षाबंधनचा हा कार्यक्रम आपल्या NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण करतो आहे. उद्देश फक्त एकच आहे की आमच्या ज्या भावना आहेत, आमच्या ज्या तुमच्यासाठी आदर सन्मान आहे, तो आम्ही राखीच्या स्वरूपामध्ये तुम्हापर्यंत पोचवावा. आज तुमच्यामध्ये जे उपस्थित विद्यार्थी आहेत ते सर्वांच्या हाती राख्या आहेत आणि तुम्हाला विनंती करू इच्छितो प्राचार्य म्हणून की तुम्ही त्या राखीचा आदर करून त्याला ग्रहण करावं. आणि आमच्या शाळेकडून एक छोटीशी आपली भेट वस्तू आणली. मला माहिती आहे आजकाल कोणी मिठाई वगैरे काही खात नाही. सर्वांना डॉक्टर साहेब म्हणतात की मिठाई खाऊ नका, पण मग मिठाई नाही तर काय गोडवा आपण आपल्यामध्ये आणावा. तर त्याच्यासाठी आम्ही इथे 2 बॉक्सेस आणलेले आहेत. या बॉक्सेसमध्ये आम्ही सॅनिटायझर आणलेले आहेत जे आपण हात स्वच्छ करतो. त्याच्यासोबत आम्ही मास्क आणलेले आहेत. जेव्हा कधी तुम्ही आपल्या ड्युटीवरती असता, कधी मेन रोडवरती असता, कधी तुम्हाला रात्रीची गस्त घालावी असते, तेव्हा तुम्हाला मास्क पण महत्त्वाचा असतो. तर म्हणून मास्क पण आणलेले आहे. आणि दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी वेट टिश्यूजसुद्धा आणलेले आहेत जेणेकरून तुम्ही चेहरा थोडासा तुमचा टवटवीत करू शकता. आणि त्याच्यासोबतच कधी ड्रायफ्रूट्स पण आपले आई, आपले बंधू भगिनी सगळे आपल्याला म्हणतात की स्वतःची काळजी घ्या, थोडंसं ड्रायफ्रूट्स आपल्याला खायला पाहिजे. तशाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स थोडे तुमच्यासाठी आणलेले आहेत. मला परत एकदा खूप भरून आलेलं आहे की आज आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले आहोत आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही समजा आज काही तुमच्यासाठी करू शकलो. तुम्ही तर वर्षभर आमच्यासाठी करत असता, पण आज एक छोटासा प्रयत्न आम्ही तिथे करू इच्छितो. आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही छोटीशी भेट तुम्ही स्वीकार करावी आणि मुलांची राखी चा आदर करून त्याचं ग्रहण करावं, हीच तुम्हाला नम्र विनंती. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी राखी बांधावी. तसंच आमच्या शाळेकडून ही छोटीशी गणेश बाप्पाची मूर्ती आहे. आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम चालवतो आम्ही की इको फ्रेंडली गणेश, म्हणजे ज्या गणेश मूर्तीतून पर्यावरणाचं नुकसान होत नाही अशाच प्रकारची आपण मूर्ती विद्यार्थ्यांना बनवायला सांगतो. तर ही मातीची मूर्ती बनवलेली आहे सर. ही पाण्यामध्ये सहज विरघळून जाईल, याचा पर्यावरणाला काहीच धोका नाही. अशा प्रकारची ही मूर्ती तुम्हाला आम्ही इथे देण्यात इच्छुक आहोत. आणि तसंच बाकीचा कार्यक्रम आहे, तुम्ही भेट वस्तू स्वीकार करावी.